मग अशैक्षणिक कामं आणि प्रत्येक वर्गाचा अध्यापनासाठी बराच वेळ फक्त 1 तास परिपाठानंतर 1 तास आम्ही 1 ते 5च्या वर्गांना सोबत शिकवतो आणि त्याच्यानंतर एखादा घटक जर विद्यार्थ्यांच्या लक्षात आला म्हणजे एखादा घटक आला आणि बरेचसे कामं म्हणजे विद्यार्थी हजेरी भरण्यापासून तर जे रोजमेळ वगैरे असतं जे वेळ पुरेपूर अध्ययनासाठी वापरला जातो. तर माझ्या इथं 57 मुलं आहेत. 57 मुलांपैकी 52 मुलं हे प्रगत आहेत आणि सूत्रसंचालन शिक्षक बंधू भगिनी आहेत. यांचं एक बैठक घ्या व्यक्त होणार आहे. तर यांचं एक शेअरिंग आपण करूया. निश्चितपणे मला वाटतं की शाळेच्यासाठी कशा देता येतील त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे साहेब. शाळेची इमारत देऊ. जिल्हाधिकारी महोदय, CO महोदय आणि जिल्हा शिक्षण अधिकारी एकत्रितपणे बसून त्याचा आराखडा तयार करतील आणि अशा टॉप प्रायोरिटीने आम्ही अशा शाळेचा विषय मार्गी लावू. साहेब त्या प्रकरणांची चौकशी प्रगतीपथावर आहे. काही गुन्हे पण या संदर्भामध्ये दाखल झालेले आहेत. आणखी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जबाबदारी देऊन त्याची सखोल चौकशी चालू आहे. पण गुन्हे आता चौकशीमधनं ज्या गोष्टी पुढे येतील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल. बघितलं असेल की आपले जे शिक्षक बांधव आहेत यांच्यावर अशैक्षणिक कामांचा मोठा बोजा असतो आणि म्हणून पाठीमागच्या काळामध्ये या संदर्भामध्ये एक समिती गठीत करण्यात आलेली होती. त्या समितीच्या माध्यमातून कोणती अशैक्षणिक कामं आपण कमी करू शकतो की जेणेकरून शिक्षक बंधू भगिनी पूर्ण जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट ते विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याच्यासाठी वेळ देऊ शकतील. या दृष्टिकोनातून ती समिती गठीत करण्यात आलेली होती. त्या समितीचा अहवाल आता प्राप्त झालेला आहे आणि त्या अनुषंगाने बऱ्यापैकी अशैक्षणिक कामं शिक्षक बांधवांची कमी केली जाते. साहेब पॅटच्या एक्झामच्या कुणाचा त्रास होणार नाही याची काळजी आपण त्या ठिकाणी घेऊया. परंतु त्याच्यासोबतच आपण जर बघितलं असेल तर परीक्षा ह्या सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. कोणाला त्रास देण्याचा याच्या पाठीमागे हेतू नाही, परंतु शेवटी आपली मुलं त्यांनी अभ्यास केला पाहिजे. परीक्षेमध्ये सामोरं जात असताना त्यांनी तयारी केली पाहिजे ही त्याच्या पाठीमागची भावना आहे. सारख्या सेवाभावी संस्था आहेत की जे साधारणपणे 90% निधी ते स्वतः देतात. 10% निधी शासनाकडून किंबहुना लोकवर्गणीतनं त्यांना अपेक्षित असतो. मला वाटतं की आम्ही अशा सर्व सेवाभावी संस्थांना पण सोबत घेणार आहोत. शासनाची तर जबाबदारी आहेच, त्या माध्यमातून पण आम्ही कामकाज काय करणार आहोत. निश्चितपणे हे सर्व राज्यव्यापी नियोजन करीत असताना नंदुरबार सारख्या जिल्ह्याला त्या ठिकाणी प्राधान्य देऊ. जिल्हा नियोजनच्या माध्यमातून पण 5% निधी असतो. इतरही जे काही हेड्स आहेत मग MREJच्या माध्यमातून आपण शाळेचं कंपाऊंड बांधू शकतो. गौण खनिज निधी जो काही हेड आहे त्याच्यातनं पण काही निधी आपण या कामांच्यासाठी वापरू शकतो.